नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी योजनेच्या बाबतीतली एक अत्यंत महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा नव्याने समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना कर्जमाफीच्या रकमेबाबत सरकारचे मोठे स्पष्टीकरण, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना, ही सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण शेतीविषयक अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या थकबाकी रकमेबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे। विशेषतः व्यापारी बँकांच्या NPA कर्ज खात्यांमध्ये गाव पातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील रक्कम आणि योजना पोर्टलवरील रकमेत तफावत आढळल्याने हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे। राज्य सरकारने 2 जून 2026 रोजी ही कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती। या योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना आणि प्रोत्साहनपर लाभ अशा 3 घटकांचा समावेश आहे। योजनेसाठी बँकांनी 31.17 लाख कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली होती। त्यापैकी निकषांनुसार छाननी करून 25 जुलै 2026 रोजी 16.96 लाख कर्ज खात्यांची आधी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली। यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या 7.3 लाख आणि व्यापारी बँकांच्या 9.93 लाख कर्ज खात्यांचा समावेश आहे। मित्रांनो, सहकार विभागाने स्पष्ट केले आहे की गाव पातळीवरील यादी आणि पोर्टलवरील थकबाकीच्या रकमेत फरक असल्यास पोर्टलवरील रक्कम अंतिम मानली जाईल। पोर्टलवर दर्शविण्यात आलेली थकबाकी ही 31 मार्च 2026 पर्यंतची असून 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज आकारू नये असे निर्देश राज्य सरकारने बँकांना दिले आहेत। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी पोर्टलवरील रक्कम मान्य असल्यास आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे। आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतर लाभार्थ्यांना पावती मिळेल, त्यामध्ये कर्जमाफीची रक्कम नमूद केलेली असेल। त्यानंतर ही रक्कम थेट DBTद्वारे संबंधित कर्ज खात्यात जमा केली जाईल आणि कर्जमुक्तीनंतर बँकेकडून कर्जफेड पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल। तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। दरम्यान पोर्टलवरील रक्कम किंवा कर्जाच्या तपशिलाबाबत कोणतीही हरकत असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी पोर्टलवर ग्रीव्हन्स नोंदवावी। या तक्रारींचे निवारण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येणार असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे।